सीईटी परीक्षेबाबत तातडीने चौकशी करा अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांनी केली आहे। तर तरुणांच्या भविष्याशी भाजपकडून खेळ करतोय अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे। पाहूयात। या सरकारनं तात्काळ याची चौकशी करावी ही मागणी आमची आहे। तीच थातुरमातुर उत्तर आम्हाला देता कामा नये। शिक्षण ही सेवा आहे, महसूल उत्पादन किंवा महसूल जमा करण्याचं साधन नाही, हे मी राज्याच्या उच्च शिक्षण मंत्र्यांना आठवण करून देऊ इच्छितो। जर आपण पारदर्शकपणे काम करण्याची इच्छा असेल तर ते पारदर्शकपणे काम होतंय हे दिसलं देखील पाहिजे। त्यामुळे हे जे 4 वर्षापासून ह्याचं जे अधपतन होत चाललेलं आहे त्याची देखील निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी होण्याची आवश्यकता आहे। ती मागणी आमची त्या ठिकाणी आहे। भारतीय जनता पार्टीचे नेते या पेपरफुटीमध्ये समाविष्ट आहे आणि सीबीआय असेल की एसआयटी असेल या सगळ्या फुटीवर त्यांनी लावलेली आहे ती त्यांचीच लोक आहेत। पोरांचं भविष्य खराब करण्याची जी भूमिका नरेंद्र मोदीच्या सरकारची जी पुढे आलेली आहे ती आता देशातल्या जेनजीला म्हणजे तरुणांना हे आता मान्य नाही आहे आणि तरुणांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्या या नरेंद्र मोदीच्या आणि भाजपच्या सरकारला आता सत्तेतून बाहेर काढणं हाच त्याला एक पर्याय आहे। ही भूमिका आता सगळ्या तरुण पिढीमध्ये आपल्याला निर्माण झालेली पाहायला मिळते। एमपी